कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातल्या सोमठाणा इथं अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या भागाची आज सकाळी पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून 1 गुंठा जमिनीचं नुकसान देखील देण्यात येईल अशी ग्वाही कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिली। बदनापूरचे आमदार नारायण कुचे देखील शेतकऱ्यांच्या समस्या कृषी मंत्र्यांसमोर त्यांनी मांडल्या। खरडून गेलेली शेतजमीन, वाहून गेलेली पिकं, पशुधनाची झालेली हानी, विहिरी या सगळ्याच बाबतीत मदत देण्यात येईल। त्याचबरोबर ई-पीक पाहणीची मुदत वाढवून दिली जाईल असं भरणे यांनी यावेळी सांगितलं। जालना जिल्ह्यामध्ये आज अखेर साधारणतः 2,54,000 हेक्टर एकरात जर विषय करायचा झाला तर 6,35,000 शेती एकराचं नुकसान हे माझ्या शेतकऱ्यांचं हे जालना जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। मगाशी ते हेक्टर 2,54,000 हेक्टरच्या ऐवजी मी तुम्हाला एकरात सांगतोय की 6,35,000 एकराचं नुकसान निस्ते एकट्या प्राथमिक अंदाजावर जालना जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। त्यामुळे इथं सगळे महसूलचे अधिकारी आहेत, कृषी विभागाचे अधिकारी आहेत, यांना माझ्या स्ट्रिक्ट सूचना आहेत। ह्या तालुक्यातल्या ह्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांचा ज्याचं अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्याचा 1 एकराचा पंचनामा सुद्धा राहायला गेला नाही पाहिजे। आणि त्या सगळे शेतीचे पंचनामे प्राथमिक अंदाजानुसार 6,35,000 एकराचं नुकसान हे खूप मोठं नुकसान या जालना जिल्ह्याचं झालेलं आहे। आपल्या पंचनाम्याचं काम नुकसान भरपाईचं सुरू आहे, ते काम लवकरात लवकर येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये ते कसं पूर्ण होईल, ते काम पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या काम ते पूर्ण झालं की 10 दिवसात किंवा दीपावलीच्या पूर्वी इथल्या शेतकऱ्याचं ज्याचं नुकसान झाले त्याला प्रत्येकाला ही मदत शासनाच्या वतीनं ही दिली जाईल। कुणी शेतकरी त्यामधनं वंचित राहणार नाही। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी धाराशिव तालुक्यातल्या बोरखेडा या गावाला भेट देऊन पूरस्थितीची पाहणी केली। यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत थेट शेतकऱ्यांशी आणि गावकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। शेतपिकांचं आणि घरांचं झालेलं नुकसान तसंच नागरिकांच्या इतर अडचणींबाबत माहिती घेतली। प्रशासनाला तातडीनं मदतकार्य राबवण्याचे आणि त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश महाजन यांनी यावेळी दिले। जालन्याच्या परतूर तालुक्यात गोळेगाव इथं मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकसानीची पाहणी केली। पुराच्या पार्श्वभूमीवर इथल्या ग्रामस्थांना लोणी जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरित केलं आहे। त्या ठिकाणी जाऊन पंकजा मुंडे यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला। त्यानंतर घनसावंगी तालुक्यात जाम समर्थ, कुंभार पिंपळगाव, चिंचोली या गावांमधल्या शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली। जोरदार पावसामुळे कापूस, सोयाबीनसह सर्वच पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। त्यांचे पंचनामे करून तात्काळ मदत केली जाईल असं पंकजा मुंडे म्हणाल्या। यावेळी भाजपा आमदार बबनराव लोणीकर हे देखील उपस्थित होते। बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह जीवितहानी झाली आहे। शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली।